समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। नुकत्याच कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे पलूस तालुक्यातील भिलवडी येथील नदी पुलावरील सुरक्षा कठड्यावरील लोखंडी पाईपलाईन तुटून वाकून व वाहून गेल्याने पुलावर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता। प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागणार होता। पुलावरून प्रवास करणे धोकादायक बनले होते। परंतु या गंभीर समस्येची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने अभियंता आणि कामगारांनी संयुक्तरित्या तातडीने काम हाती घेतले आणि पुलावर साचलेला कचरा घाण काढून धोकादायक ठिकाणी काम करत वाकलेले अँगल पाईप सरळ केले। तुटलेल्या पाईपला वेल्डिंग करून पुन्हा सुरळीतपणे बसवण्यात आले। या दुरुस्ती कामामुळे आता प्रवास सुरक्षित झाला असून पुराचे पाणी पुलावरून ओसरताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तत्परतेने प्रवास पूर्ववत सुरू झाला। यामुळे गावकऱ्यांसह प्रवाशांनी दिलासा व्यक्त करत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तातडीच्या कारवाईचे कौतुक केले आहे। पुलावरील दुरुस्तीची कामं अवघ्या काही तासात पूर्ण करून दिलेल्या दिलासाबद्दल स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सार्वजनिक बांधकाम उपविभाग इस्लामपूरचे सहाय्यक कार्यकारी अभियंता स्वप्नील पाटील, शाखा अभियंता अस्मिता बर्गे आणि सहाय्यक अभियंता संकेत पाटील यांनी तत्परतेने कामाची पाहणी करून कारवाई केली आहे। यावेळी काही गावकऱ्यांनी सांगितले की दरवर्षी पुरामुळे पायाभूत सुविधा बाधित होतात। अशा वेळी वेळेत दुरुस्ती न झाल्यास प्रवास अडथळे निर्माण होतात। मात्र यावेळी तातडीने कारवाई झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला असून भविष्यात अशा प्रकारच्या नुकसानीपासून बचाव व्हावा यासाठी पुलावरील संरक्षक कठडे, पाईप व अँगल यांना अधिक मजबूत स्वरूप द्यावे अशी मागणीही स्थानिक पातळीवरून होत आहे। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।